नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 11:30 झालेले आहेत आणि आज सगळं आवरायला खूप उशीर झाला. कारण की तुम्ही आता न्यूजमध्ये सुद्धा ऐकलं असेल का युरोपमध्ये यावर्षीचा उन्हाळा किती विचित्र होता. आणि एका ठिकाणी तर युरोपमध्ये एका ठिकाणी तर सिग्नलचं होतं आणि ते तर पूर्ण मेल्ट झालं होतं. आणि म्हणजे सगळ्यांनाच खूप त्रास झाला. AC फॅन वगैरे जे आहे ना, सगळंच्या सगळं ना सोल्ड आउट आहे. कोणत्याच शॉप्समध्ये अवेलेबल नाही. ॲमेझॉनवर ऑर्डर करणार आहे तर खूप लेट येणार आहे. इवन इथे इंडियन कम्युनिटी आहे ना, व्हॉट्सअप ग्रुप असतात, तिथेसुद्धा मेसेजेस येत आहे का कोणी फॅन वगैरे विकत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. म्हणजे हे सुद्धा मिळत नाही इथे. सगळ्या लोकांनी ना कूलर फॅन्स वगैरे ना घेऊन टाकले आणि शॉप्सच्या बाहेर ना अक्षरशः लिहिलेलं आहे का आउट ऑफ स्टॉक आहे, काहीच अवेलेबल नाही आहे, कूलर नाही ना फॅन नाही असं. आणि आपल्याकडे ऑलरेडी 2 फॅन होते म्हणून काही टेन्शन नाही. आणि असं वातावरण असल्यामुळे काय झालं, रात्रीच्या वेळेस ना झोप येत नाही आहे. म्हणजे मलाच हा त्रास नाही होते, भरपूर जणांना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळेस ना व्यवस्थित अशी झोप येत नाही आणि सकाळी ना खूप झोप लागते. आणि आज मला तसंच झालं. म्हणजे एवढे दिवस होत होतं, पण आज काय झालं माहिती का, सकाळी उठले, परिबेलाच आवरलं आणि परत झोपले तर मी डायरेक्ट 10लाच उठले. तर मग मला म्हटलं 10 कधी वाजून गेले, 10 कळालंच नाही. मग उठले, चहा वगैरे आणि सगळं आवरलं, पटकन दिवा वगैरे लावला आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. आणि हे सर्वांच्या बाबतीत होते, परी, बेला, मला, बाकीचे जे लोक आहेत तिथले, यांना तर असं होते. आणि कधी कधी मला कमेंट पण आले होते, कोमल बोलताना खूप दम लागतं. कारण या उन्हामुळे ना बोलताना तसं होतं आहे. आणि आता पण बोलते तर खूप जास्त घाम येतो आहे मला. तर चला आता अगोदर ना मी स्वयंपाक करते. भरलेली दोडकी बनवणार आहे. खूप दिवसानंतर दोडकी खाणार आहोत. भरलेली दोडकी, भात, चपात्या बनवते. 1:15ला परी बेलाची स्कूल सुटते, तर मला पटकन स्वयंपाक करायचा आहे पाऊण तासामध्ये. आणि लगेचच मला त्यांना जायचं आहे स्कूलला पिक करायला. आणि आजचा दिवस कसा जाणार, थंबनेल बघून तर ऑफकोर्स तुम्हाला काय गोष्टी कळायलाच असेल, तर त्यानंतर मी बोलणारच आहे. पण त्या अगोदर मी स्वयंपाक करून घेते. हे बघा, हा मसाला तयार केलेला आहे. तर यामध्ये मी काय केलं, सर्वात अगोदर खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेतली, पाणी न टाकता. त्यानंतर दाण्याचा कूट टाकला आणि मग बाकीचे सगळे मसाले टाकून आहे ना हे असं मिक्स करून घेतलं. एकदम सोपं आहे. आणि असे दोडके कट करून, त्याच्या वरच्या ज्या असतात ना शेरा, त्या कट करून एवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. मध्ये एक अशी चीर करून हा जो पूर्ण मसाला आहे ना भरून घ्यायचा. तेल टाकून मग तेलात परतवायचं. मसाल्यामध्ये परतवलेले आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता हे दोडके शिजेपर्यंत आपल्याला आहे ना या मसाल्यामध्ये, ॲक्च्युली हे जे दोडके आहे मसाल्यामध्ये शिजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर मग हवं तसं आहे ना पाणी ॲड करू शकता. आणि गरम पाणी ॲड केलं तर चांगलंच आहे. खूप सुंदर होते ही भरलेल्या दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी झालेली आहे. मी थोडी अशी ना लिक्विड फॉर्ममध्ये बनवली. तुम्हाला जर अशी एकदम घट्ट बनवायची असेल, जस्ट मसाला टाईप, तर तसंसुद्धा बनवू शकता. पण हे बघा झालेली आहे. आता आम्ही थोड्या वेळ जेवायला बसतो. सो मी आता आले आहे परिबेलाचा हेअरकट करण्यासाठी. खूप दिवसापासून ते म्हणत होते का हेअरकट करायचा. आणि मग आता त्यांना स्कूलमधून पिक केलं आणि तसंच आता हेअरकट करण्यासाठी घेऊन आलेली आहे. आता दोघींचे हेअर वॉश चालू आहे. आणि परिबेलाने ऑलरेडी सांगितलेलं आहे तसं त्यांना हेअरकट पाहिजे. त्यांनी ऑलरेडी ते माझ्याकडनं सर्च करून मग ते पिक्चर फायनली क्लिक करून घेतलेलं कसं पाहिजे हेअरकट. आता त्यांना एक्सप्लेन केलं कसं पाहिजे हेअरकट. आता परीचा स्टार्ट होणार आहे थोड्या वेळ, मग त्यानंतर बेलाचा. आणि जेव्हा पण वीकडेजमध्ये येतो ना तर मग खूप जास्त गर्दी नसते आणि चार्जेस पण थोडे कमी लागतात. पण जेव्हा विकेंडमध्ये येतो ना तर खूप जास्त गर्दी पण असते, अपॉइंटमेंट मिळत नाही आणि चार्जेस पण जास्त असतात. तर मग मी विचार केला आता त्यांना घेऊन येते. आणि मला गेल्या 15 दिवसांपासून मागे लागले, पण माझं माझं स्केड्यूल एवढं बिझी झालेलं आहे ना सध्या, त्यामुळे मला वेळच मिळत नाही आहे. पण आज वेळ काढला आणि तसंच आता मी घेऊन आले त्यांना. चला आता दाखवते दोघांचा हेअरकट कसा आहे. मग अशीच मी परिबेलाला स्कूलमधनं घेऊन आली. त्यांचं जेवण वगैरे झालं आणि मी थोडंसं पडून होते. आणि भरपूर गोष्टी आता मला करायच्या आहे. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल तर कशाबद्दल मी आज बोलणार आहे. तर आज मला जे आवडतं ना ते मी करणार आहे. म्हणजे घर असं डेकोरेट करणं, छान ठेवणं. त्यानंतर मग मी हा संध्याकाळचा जो माझा टाईम आहे तो मी कसा स्पेंड करते, किंवा मला जे आवडतं थोडक्यात ते मी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ते माझं डेलीचंच असतं. खूप कमी वेळेस मी त्या गोष्टी कॅप्चर करत असते. पण आज मी म्हटलं तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करू. आणि असावा एखादा छंद असा स्वतःला खुश ठेवण्यासाठी. तर मला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ना त्या गोष्टी मी करत असते. खूप वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि काही वस्तू घेऊन आले होते त्यामुळे मला ना या टेबलवर ठेवायच्या आहे. झोक्याचं हे मी सगळं काढून घेतलं. ते बघा, हे
कारण की आम्ही ना, तुम्ही सगळेजण म्हणतात ना का कोमल सोफ्याचं जे हे आहे ना, जे फेसिंग आहे ना, तू या साईडला ठेव. तर तुम्हाला दाखवते मी ॲक्च्युली असं ठेवल्याने काय होतं. थांबा, तुम्हाला ना मी अगोदर ट्रायपॉड सेट करते आणि मग दाखवते इथे. थांबा, हां आता व्यवस्थित. तर सोफ्याची ना फेसिंग या साईडला केली आम्ही. तर ही जी साईडची जागा आहे ना, ती अशी परफेक्ट बसत नाही आहे. सोफा ठेवण्या अगोदर पण आहे ना, आम्ही या साईडला ठेवलं होतं, त्याच्यासाठीच ठेवलं होतं की ते व्यवस्थित दिसत होतं. असं ठेवलं ना तर ते व्यवस्थित दिसत पण नाही आहे. आणि हे परत आम्हाला ना चेंज करून आहे ना, परत एकदा बघायचं आहे का अशी साईड आपण ठेवली तर मग ते कसं दिसतं. आणि तो सोफा इतका हेवी आहे म्हणून मी ना दोघे मिळून ना तो चेंज करत असतो. आणि काल हे फक्त चेंज केलं तर माझी पाठ दुखायला लागली. म्हणूनला म्हटलं आता होणार नाही, बघूया आता उद्या करून. हा साईडचा सोफा आहे ना, आता थोडा वेळ पॉसिबल झालं तर करूया. आणि बघा इथली स्पेस तर आहेच, पण झोका या साईडला ठेवणारच आहे, जी जागा होती झोक्याची. हे जे आर्टिफिशियल तुम्हाला झाडं दिसत आहे ना, तुम्हाला दाखवते. आता ही जी झाडं आहे ही पूर्ण आर्टिफिशियल आहे. आणि ही मी त्या साईडला लावली होती ना, पण ते जे हुक आहे ना, त्याचं स्टिक आहे ना व्यवस्थित राहत नाही. एका साईडचं आहे ना, जसं लावलं होतं ना तसंच आहे, पण हे ना राहत नाही. किती वेळा पडलं माहिती का हे. तर हे मला आहे ना आज परत व्यवस्थित आहे ना लावायचं आहे. त्याच्यानंतर हे जे झाड आहे ह्याची मी पूजा करते. हे पण आर्टिफिशियलच आहे, पण हे जे मी आता घेऊन आलेले आहे तर हे झाडं कुठं कुठं आपल्याला ठेवता येईल ना असा विचार करते मी. कारण की वरंदामध्ये पण अजून थोडी मोठी झाडं आहे, ती पण आहे ना आर्टिफिशियलच आहे. तर या ठिकाणी मी ना हे जे स्टिक आहे लावलं होतं बघा, हे जे आहे ना हे इथे लावलं होतं मी, पण ते राहतच नाही, सारखं सारखं पडतंय ते. याच्याबद्दल याच्यामधलं जर एखादं दुसरं असेल ना हुक तर मग मी ते घेऊन येते आणि लावून देते. कारण की ते कंटिन्यू आणलं होतं डेकोरेट करण्यासाठी, ते कंटिन्यू एका साईडला तसंच पडलेलं आहे. आणि मग आता थोडंसं ऊन कमी झालं ना तर जी इंडोर प्लांट्स आणली होती इथे ठेवणार आहे मी. तर हे करायचं आहे. बाकीचं जे टेबलवर आहे ना बाकीच्या वस्तू ठेवायच्या आहे. तर छान हा वरंदा थोडंसं डेकोरेट करू आपण. आणि हो, भरपूर जण मला म्हणताय का कोमल तू होम टूर कधी देणार आहे, होम टूर कधी देणार आहे. तर आता लवकरच मी होम टूर देणार आहे. सगळ्या गोष्टी आता सेट झालेल्या आहे. 95% 5% बाकी आहे. तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर नक्कीच मी होम टूर देण्याचा प्रयत्न करेन. या आठवड्यामध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन, पॉसिबल झालं तर. आय होप तुम्हाला तो होम टूरचा व्हिडिओ नक्की आवडणार. कारण की या घरामध्ये जेव्हापासून मी येणं शिफ्ट झालेली आहे तेव्हापासून मला खूप सारे कमेंट्स येत आहे, कोमल होम टूर दे, होम टूर दे. तर तेव्हा नाही देत आलं कारण की आमची खूप गडबड चालू होती आणि आता ऑलमोस्ट सेट झालेला आहे. तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार त्या गोष्टी. पण या एक एक वस्तू आता मला छान ठेवायच्या आहे. पण जोपर्यंत हा सोफा सरळ ठेवत नाही ना तोपर्यंत ते अरेंज होतंय का नाही माहिती नाही. तर चला, आता याच्यामध्ये मला खूप काही गोष्टीचा आनंद मिळतो. छान छान वस्तू घ्यायच्या, छान छान वस्तू असं घर डेकोरेट करण्यासाठी अशा लावायच्या, जेणेकरून आपलं घर एकदम सुंदर दिसणार. आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपलं घर खूप सुंदर दिसावं. त्याच्यासाठी ना ती मेहनत करत असते, क्लिनिंग करत असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवत असते, किती पसारा झालेला असला तरी पण. तसंच माझा सुद्धा प्रयत्न असतो, माझा तो छंद आहे तसं कुकिंग करणं. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, मला फिट राहायला खूप आवडतं, मला घर खूप सुंदर ठेवायला खूप आवडतं. तर अशा छोट्या गोष्टी आहेत त्या मी स्वतःसाठी करत असते. भरपूर जण म्हणत होते कोमलताई ते खिडकीमधून रेड कलरचं जे झाड आहे ते दिसत होते, कुठं आहे. तर हे इथेच आहे. मागच्या वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर कलर चेंज झालेला आहे याचा. अगोदर असं ग्रीन कलर होता, नंतर एकदम रेड कलर झाला, त्याच्यानंतर परत आता ग्रीन कलर झालेला आहे. ग्रीन कलर असल्यामुळे काय होतं, विंडोमधून आहे ना असं नॉर्मल दिसतं. पण जेव्हा असं रेड कलरचं हे झाड झालं होतं ना तर कसं एकदम विंडोमध्ये एकदम खूप सुंदर आणि असं पेंटिंगसारखंच वाटत होतं. भरपूर जणांनी कमेंट्स केलं होतं पेंटिंगच दिसतं. पण आता या विंडोमधून बघितलं तर नॉर्मल ग्रीन कलरचं दिसतं बघा. हे एक हुक तर मला मिळालेलं आहे. किती 2-3 दिवसापासून तसंच आहे ना, ते पडतंय सारखं, मला चांगलं नाही वाटत आहे. अगोदर प्रेस करून घेते त्याला. एका साईडला ना वजन जास्त जातंय त्याचं, पडायला नको. आता ट्राय तर केलंय मी, वर खाली झाले का बघायला. थोडंसं झालंय माझं.
2 आर्टिफिशियल झाडं आहे. एक तर मी त्या कोपऱ्यात ठेवणार आहे आणि दुसरं म्हणजे हे ना एका साईडला इथेच ठेवते. म्हणजे आता मोकळी जागा आहे, दिसायला पण चांगलं दिसणार म्हणून हे एक इथे ठेवते ना एक दुसऱ्या ठिकाणी. तुम्हाला आठवत असेल हा ट्रे आपण घेऊन आलो होतो सॅटर्डेच्या दिवशी, कारण की हा जो ट्रे आहे मला टेबलवर ठेवायचा होता. कारण की हे जस्ट मी असं ट्रे ठेवलं होतं, सिम्पल वाटत होतं. म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा आपण डेकोरेट करू शकतो जेणेकरून हा टेबल एकदम छान दिसणार. भरपूर जणांना वाटलं होतं, जेव्हा मी वरंदा टूवर दिलं होतं ना, तर भरपूर जणांना असं वाटलं होतं का हा डायनिंग टेबल वेगळाच आहे का, तर नाही, याला जस्ट कवर लावलेला आहे मी. तर हे अगोदरचंच आपला याचा जो डायनिंग टेबल आहे तोच आहे, पण याच्यावर कसं आपण खातो काय सांडतं वगैरे, त्यामुळे मग मी हे कवर लावलेलं आहे आणि प्लस दिसायला पण चांगलं दिसतं. चला आता आपण ही ट्रे छान डेकोरेट करूया. छोटा ट्रे तर असं काही टेबलवर मी ठेवलेलं आहे. तर अगोदर तुम्ही बघू शकता हे सिम्पल होतं तरी छान दिसत होतं, पण हे असं ठेवल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसायला लागलं. आणि वुडनचं असं आहे तर सगळ्या याच्यावर मॅच होतं. आणि अशी म्हणूनच ही छोटी ट्रे घेतली कॅन्डल याच्यासाठी का संध्याकाळच्या वेळेस आपण आहे ना बाहेर फिरतो, राऊंड मारतो, निवांत बसतो, डिनर करतो, स्नॅक एन्जॉय करतो, तर तेव्हा ना आपण हे लावूच शकतो. चहाची वेळ झालेली आहे, 5:15 वाजलेले आहे आता. मध्ये मध्ये तर अजिबात चहा प्यावासा वाटत नव्हता, पण मनोज चहा घ्यायचे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी मेहनत तर करतोच, पण क्लिनिंग पण 2-3 वेळेस दिवसातनं 2-3 वेळेस करावी लागते. छान वारा सुटलेला आहे आणि एकदम फ्रेश वाटते बाहेर. त्याला आवरलं तर अजूनच छान वाटतं. मध्ये मध्ये ना वरंदाचे चेंजेस होत असतात आणि जास्त वेळ ना मी वरंदामध्येच राहते. जसं ऊन कमी झालं ना तर मग माझं आवरून झालं ना तर मला जे आवडतं रिलॅक्स बसायला किंवा मला यूट्यूबवर जे माझ्या आवडीचं आहे ते बघते. परत असं कधी कधी असं वाटतं ना काहीच नको, फक्त शांत बसायचं आहे तर मग शांत बसते आणि घर डेकोरेट करते, स्वच्छ ठेवते. जसं हे बघतात तुम्ही तर कंटिन्यू घर क्लीन करत असते. त्याच्यामध्ये माझा टाईम पूर्ण निघून जातो, व्हिडिओ शूट करायला टाईम निघून जातो आणि स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते, नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. ते मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, तुमचा जो छंद आहे तो जोपासण्याचा प्रयत्न करा. एवढ्या घाई गडबडीमध्ये किंवा या गर्दीमध्ये या आयुष्यामध्ये ना आपण स्वतःला ना विसरत चाललेलो आहोत. पण आपल्याला सगळ्यांच्या गोष्टी लक्षात राहतात आवडीच्या, पण आपल्याला काय आवडतं हे आपण विसरत चाललेलो आहोत. पण मी सगळ्यांची आवडीनिवडी बघते, पण मला काय आवडतं ना त्याचा पण ना मी विचार करते नेहमी आणि तसा करण्याचा प्रयत्न करते. आणि ते सुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगते. भरपूर जण विचार करते कोमल तू ते नेहमीच सांगते आम्हाला. हो, पण कारण की त्याची गरज आहे. असे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि आपल्याला जे आवडतं ते नक्कीच करायला पाहिजे.
डोक्यावर बसून चहा प्यायला रिलॅक्स करायला मस्त. आणि हा जो झोका आहे थोडा उंच आहे ना, ते वेगवेगळे अँगल्स आहे साईजनुसार. तर मी थोडासा उंच असं अडकवलेला आहे. तो नॉर्मल याच्यापेक्षा थोडा खाली होता, पण म्हटलं थोडंसं उंच केलं का तर मग कसं कम्फर्टेबल आहे ना, बसता येईल. आणि मस्त हवा सुटली. आता ऊन पण कमी झालेलं आहे. आता वाजलेले आहे 5:35. जे गार्डनमध्ये जातो ना, तर तिथे आम्ही सँडल्स शूज वगैरे ठेवलेले आहे, तर रस्त्याच्या मध्ये नको. आणि घराच्या पूर्ण आजूबाजूला ही जी आहे ना स्पेस, तर इथे ना अशी झाडं आलेली आहे. तर ही तर मला हाताने क्लीन करावं लागणार. आता बघा हे ग्रास आहे ना, मोठं झालेलं आहे. गार्डनरला बोलवून आता हे कट करावं लागणार. उद्या किंवा परवा बोलून घेईल. आणि अगोदरचं घर आहे ना, तिथलं ग्रास पण आहे ना खूप मोठं झालं होतं. तर आज गार्डनर जाऊन सगळं ते क्लीन वगैरे करून घेतलं. आणि हे परफ्यूमचं जे झाड तुम्हाला मी दाखवलं होतं ना, तर त्याला खूप सुंदर सुंदर फुलं आली होती. तर ती गळून पडली, त्याच्यानंतर थोडी ड्राय झाली. आता त्याला परत आहे ना कळ्या यायला लागल्या, म्हणजे परत येईल ते फुलं. म्हणजे दोनदा येतात ते फुलं. आणि 15-20 दिवसांनी हे ग्रास आहे ना वाढतं. आणि जेव्हा कट करतो तर खूप छान दिसतं. आणि इथून बघा आपला वरांदा असा दिसतो. मटकी मी भिजत ठेवली होती आणि बघा किती छान मोड आलेले आहेत त्याला. बघूया, म्हटलं रस्स्याची भाजी करते का सुकी भाजी करायची विचार करते मी. आणि मला आहे ना स्पेशली ना अशी मटकी बनवायची असेल ना, तर मला आहे ना जास्त करून आहे ना असं वरण भातासोबत खायला खूप आवडते. त्याचं कॉम्बिनेशनच एकदम भारी. आणि तरी पण भरपूर भाज्या आहेत. काल कमेंट आली कालच्याच व्हिडिओला कमेंट आली का मेथीची भाजी कितीला मिळाली. तर मेथीची भाजी 2.5 युरोला मिळाली. म्हणजे साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये 250 किंवा 260 रुपये. तर आता इथल्या करन्सीनुसार इथले रेट्स असतात. तर म्हणून मग भाज्यांची जेव्हा पण किंमत ऐकतात ना तुम्ही, तर ती जास्त वाटते. पण इथल्या सॅलरीनुसार इथल्या करन्सीनुसार आहे ना त्याचे रेट्स असतात. आणि आपल्या इथे कसं 10 रुपये 20 रुपयाला ना मेथीची भाजी असते. पण कधी कधी तीच मेथीची भाजी उन्हाळ्यामध्ये 50 रुपयाला सुद्धा मिळते. पण तेव्हा आपल्याला ती महाग वाटते. कारण की आपल्या करन्सीनुसार आपल्या सॅलरीनुसार तसे आपल्या इथे जशा रेट्स असतात तसेच इथे सुद्धा असतात. तर म्हणून 2 घेऊन आली. मग मी काल भाजी बनवली. आणि एवढी जी मेथी आहे तर मी ठेवलेली आहे, कारण की मी पातळ भाजीसुद्धा बनवते मेथीची. आणि त्याची रेसिपी मला स्पेशली तुमच्यासोबत शेअर करायची आहे. भरपूर जण म्हणत होते कोमल ती रेसिपी आमच्यासोबत शेअर करतं. नक्कीच मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि थोडंसं रिलॅक्स झालं ना तर मग अशी ना गडबड असते स्वयंपाकाची. आणि स्वयंपाक झाला का त्याच्यानंतर जेवण झालं का मग ते जेवण झाल्याच्या नंतर आवराआवरी. तरी पण मला जेवढा वेळ मिळतो ना तेवढा आहे ना असं 15-20 मिनटं अर्धा तास असं रिलॅक्स बसते. तर काय होतं, दिवसभराचा जो थकवा असतो ना तो निघून जातो. आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे किंवा उद्याचे काय प्लॅनिंग्स वगैरे जे आहे ना ते आपल्याला ठरवता येतं. आता मग उद्या मला काय करायचं आहे, स्कूल नंतर परिबेलाचं. आता तर कसं माहिती का स्कूलमध्ये ना आता एवढं काही शिकवत नाही आहे, कारण की आता 15 दिवसानंतर परिबेलाला सुट्ट्या लागणार आहे. तर सुट्ट्या जशा जवळ येतात ना तर मुलांना काय करतात, प्ले एरियामध्ये खेळायला पाठवतात किंवा रीडिंग करा किंवा एकदम बेसिक असतं तेच. नाही तर असं खूप काही असं एकदम शिकवत नाही. शेवगाच्या शेंगासुद्धा आणलेल्या आहे मी. पण त्याला ना मी असं सोलून वगैरे ठेवून दिलं होतं स्वच्छ धुवून, तर की बरं पडतं. अशी भाजी निवडलेली असेल तर लगेच भाजीला फोडणी देता येते. काल तसंच झालं, मला स्वयंपाक करायचा होता, रात्री भाजी निवडलेली होती म्हणून लगेच फोडणीला मी दिली. आणि भाज्या आहे ना एकदम अशा मोठ्या जुड्या एकदम मोठ्या होत्या. मग त्याला निवडायला अर्धा-पाऊण तास लागून गेला. आता बघ हे पण सोललेले आहे, निवडलेलं आहे सगळं. त्याला स्वच्छ धुवून लगेच आपण आहे ना भाजी बनवायची किंवा मला वरण बनवायचं असतं शेवगाच्या शेंगाचं, त्याच्यासाठी उपयोगी पडतं. हे मोड असले का याला पण पटकन असं आहे ना
भाजी करता येते किंवा आपल्याला काय दुसरं काय बनवायचं असेल तर. पण जेव्हा मोड नसतात ना तर मग मला ना अशी मटकी वगैरे ना खायची जास्त इच्छा होत नाही. जेव्हा मोड असतात ना तर ते कसं पौष्टिक पण असतं आणि त्याची चव पण एकदम वेगळी लागते. तुम्हाला आता मी भाज्यांचे एवढे ऑप्शन्स दाखवले. थोड्या वेळात आता स्वयंपाक करायला सुरुवात करणार आणि आता आहे ना लवकर आहे ना असं जेवण करायची इच्छा होत नाही, कारण की 6:30-7ला आम्ही जेवण करायला बसतो. पण आता आहे ना ऊन असं एवढं उजेड असतो ना तर असं वाटतं नाही थोडंसं उशीरच जेवण करायला बसू, म्हणून आम्ही 8 वाजता तरी ना जेवायला बसतो आता. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि खुश राहा, मस्त आपलं आयुष्य आहे, मस्त एन्जॉय करा. आयुष्यात जे करायचं आहे ते करा. चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या असतील तर त्याचा नक्की लाभ घ्या तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.